प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की प्रभूने ही सुंदरशी वेळ दिली. प्रियांनो, अंतिम समयामध्ये आम्हाला जितकी घाई नाही ना, त्यापेक्षा कितीतरी घाई देवबाप्पाला आपल्या लोकांना भेटण्याची आणि आपल्याजवळ घेण्याची झालेली आहे. आणि देवबाप्पा आता ना आपलं कार्य अतिशय वेगाने करण्याच्या तयारीत उतरलेला आहे. आणि जितकं देवाचं कार्य वेगाने होऊ राहिलेलं आहे, तितकं जगामध्ये सध्या परिस्थिती कशी चालली आहे हे आपल्याला माहीत आहे. प्रियांनो, बायबलमध्ये ज्या घटना सांगितल्या आहेत ना, त्या घटना या भूतलावरच पूर्ण होणार आहे. आणि या घटना सर्वच ठिकाणी होतील असं नाही किंवा कुठंच होणार नाही असं पण नाही. जिथं होतील तिथं देवाची इच्छा आहे. जिथं होणार नाही तिथं मग बायबलचं वचन काय सांगतं? एका ठिकाणी जर बायबलमध्ये सांगितलेली घटना झाली, समजायचं ते वचन तिथं पूर्ण झालं. पण काही जणांना असं वाटतं अख्ख्या जगामध्ये झालं ना, मग आम्ही म्हणू की देवाची इच्छा वचनाप्रमाणे पूर्ण झाली. एका ठिकाणी जर झाली ना प्रियांनो, तर तिथं ते वचन पूर्ण झालं असं देवबाप म्हणतो. म्हणून प्रियांनो, आता फक्त देव बाप्पाच्या येण्याची आणि आम्हाला स्वर्गात जाण्याची एवढीच एक काही प्रक्रिया देवबाप आपल्या मनात धरून आहे. आणि त्या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या प्रियजनांची नावं देवबाप्पाने लिहिलेत ना, नावं तुम्ही आम्ही नाही लिहिले, देवाने लिहिलेत वरती. जे जीवनाचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये ज्यांची नावं आहेत ना, त्यांना तो घेतल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा. सेवक येतात ना, तर त्याला कारण आहे. कारण देवबाप्पाने ज्यांना ज्यांना मान्यता दिली, ज्यांची ज्यांची परवानगी आहे त्या ठिकाणी येण्याची, त्यांच्यापर्यंतच देवबाप अंतिम समयामध्ये आपले निरोप सेवकांच्याद्वारे कळवित आहे. आणि हे निरोप कळवण्याच्या माध्यमात तुमच्या परिवाराची देवबाप्पाने आठवण ठेवली. बघा, राहुरीपासून इकडं देवळालीकडे येताना मला पाऊस लागला. राहुरीच्या अलीकडपर्यंत एक थेंबही पाऊस मला लागला नाही. एखादा सेवक असता म्हणला असता, अरे राहुरीत आलो, पाऊस आला, चला आपण माघारी जाऊ. जरी इथपर्यंत आलो, आपण रिटर्न जाऊ. पुढं कधीतरी देवबाप्पाला दाखवल्यावर मग पुन्हा आपण येऊ. पण मी असं केलं नाही. आज देवबाप तुम्हाला भेटायला इच्छित आहे. मी कशाला देवबाप्पाची आशाची निराशा करू? देव आत्म्यात आहे, मी शरीरात आहे. आणि शरीराला आत्म्याची इच्छा पूर्ण करण्याचा अधिकार आहे. पौलाने आपल्या सेवा कार्यामध्ये तर किती दुःख सहन केले प्रियांनो. तेवढे दुःख जर आमच्या समोर आले ना, तर आम्ही प्रभूमध्ये पण राहतोत का नाही याचा प्रश्न आहे आमच्यासमोर. आमच्यासमोर जर चुटपुट संकट आले ना, तर याला कधी आम्ही घाबरू नये. या संकटाला भयभीत होऊन आम्ही देवाचं कार्य न करण्याच्या प्रक्रियेमध्ये कधी जाऊ नये. म्हणून देव जर या घरात उतरून आलाय, तर त्याचं आगत स्वागत आपण प्रथम प्रार्थनेने करू. त्याला उंचवू, त्याला म्हणूया, देवबाप्पा तुला आज जे काय करायचं आहे, तो आत्म्याने आणि खरेपणाने सेवकाच्या मुखातून प्रगट कर. तर प्रार्थना करा. पवित्र 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 सैनिक परमेश्वर आकाश आणि पृथ्वी निर्माण करता प्रभू परमेश्वर तुला उंचवतो, तुला मान सन्मान गौरव देते प्रभूजी. येश राजा पास्टरच्या येण्याचं सुरुवात केल्याबद्दल मी तुझे आभार मानते बाप्पा. ते जे वचन सांगतील त्याप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला शिकव प्रभूजी. आमच्याकडून कळत न कळत काय चुका झाल्या असेल त्याची तू आम्हाला क्षमा कर प्रभूजी. प्रभू तू दया करणारा प्रभू परमेश्वर आहे प्रभूजी. काय चुकलं असेल तर तुला एकदा क्षमा मागते राजा. तू आमच्या अंतकरणात ढकलून टाक प्रभू. तू आमच्या अंतकरणाशी बोल प्रभूजी. येशू आमचा अंतकरण शुद्ध आणि नम्र आणि लीन बनव प्रभूजी. काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा क्षमा मागतो. इथून पुढचं वचन आणि वेळ मी तुझ्या हाती सोपवते नका. तू आमच्या संगती राहा. त्या अंतकरणात ते वचन आमच्या अंतकरणामध्ये असू दे प्रभूजी. ही छोटीशी विनंती येशूच्या गोड आणि पवित्र नावाने मागते. आमेन. प्रियांनो, अतिशय शेवटच्या घटकेमध्ये किंवा शेवटच्या क्षणामध्ये देवबाप्पाने तुम्हाला आणि आम्हाला आणलेलं आहे.
आणि देवबाप हरेकांची आठवण करणार आहे. ज्यांना ज्यांना त्याने आपल्या राज्यामध्ये स्तुती आराधनेकरता आणि देवाबरोबर सदोतीत राहण्याच्या प्रक्रियेत ठेवले, त्यांना तर आमंत्रण आहे. ज्यांना या प्रक्रियेचं आमंत्रण नाही, त्यांच्यासाठी प्रभू कसं कार्य करतो मला माहिती नाही. कारण तो निर्माता आहे, तो सर्व काही आहे. त्याच्या योजना कधी फेल होत नाही. त्याच्या योजनेला कधी पण अडथळा पण येत नाही. देवबाप्पाने जे ठरवलंय ते झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमच्या मनाची तशी तयारी तुम्ही करता की नाही याकडे देवबाप लक्ष देतोय. आणि तुम्ही तशी मनाची तयारी करावी ही देवाची अपेक्षा आहे. म्हणून सेवकाला या ठिकाणी आणलंय. कशाला आलाय सेवक? पाऊस होता तरी आला. का आला? कारण देवाची योजना पूर्ण करण्यासाठी सेवक आलाय. सेवक काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी सेवक नाही आला या ठिकाणी. जर अशा प्रक्रियेमध्ये सेवकाने विचार केला असता तर देवबाप्पाने कदाचित रस्त्यानेच मला येऊ दिलं नसतं. काही पण अडचणी अडथळे माझ्यासमोर रस्त्याने आणले असते आणि मला या ठिकाणापर्यंत येण्यापासून देवाने रोखलं असतं. पण माझी इच्छा एकच आहे, देवबाप्पा तू उंचावला जा, तू गौरवीला जा. तुझ्या मनात ज्या योजना इच्छा तू धरलेल्या आहे त्या इच्छा जेवढ्या पण तुला सेवकाच्या द्वारे पूर्ण करण्याची इच्छा आहे ते करण्यासाठी सेवकाला तू सहाय्यता कर. प्रियांनो, देवाने तुम्हाला आपली प्रजा हे नाव दिलंय. आपल्या घरचे प्रियजन या नावाने देवबाप तुम्हाला आणि मला संबोधतो. आम्ही जरी वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहोत, पण एक दिवशी अशा ठिकाणी आम्ही जाणार आहोत की त्या ठिकाणी सर्वजण प्रभूच्या चरणाजवळ असणार आहेत. आणि तेव्हा आम्ही अखिल देशामधले जे जे प्रियजन देवबाप्पाने त्याच्या गौरवासाठी आपल्या राज्यात घेतले आहेत, सेवक असो विश्वासणारा असो, त्यांच्या गाठी भेटी आम्हाला तिथं होणार आहे. प्रियांनो, अतिशय सुंदर समय आमची वाट बघत आहे. फक्त त्या सुंदर समयाला देवबाप्पाने रिलीज करायचं बाकी राहिलंय. रिलीज झाल्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी देवबाप आम्हाला ठेवण्याची उत्सुकता प्रगट करत आहे. म्हणून एक वचन बघूया आपण बायबलमधून, काढूया. मत्तेकृत शुभवर्तमान 5,000 फक्त. तुमच्याकडं हं. मग मत्ते याचा 5वा अध्याय 10 आणि 11 दोन वचन वाचा फक्त. मत्ते 5वा अध्याय 10 आणि 11. हां 10 ते 5वा अध्याय 10 आणि 11. धार्मिकतेकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद व उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे. तुम्हापूर्वी जे संदेश ते होऊन गेले त्यांनी पूर्ण करा तेवढा शब्द. त्यांनी तसाच छळ केला. बस. प्रियांनो, या अंतिम समयामध्ये ही एक घटना होण्याची सध्या तयारी चालली किंवा या घटना होत आहे. आज बघा, सेवेसाठी मज्जाव केला जातोय. सेवेला आलं तर त्या ठिकाणी अडथळे अडचणी काही ना काही उत्पन्न होऊ राहिलेत. निरनिराळ्या प्रकारचे जे सेवा करणारे आहेत त्यांच्यावर अडचणी येऊ राहिल्यात. विश्वासणाऱ्यांवर दबाव येऊ राहिलाय. निरनिराळ्या घटना होऊ राहिल्यात. पण देव बाप्पाने
या दोन्ही वचनामध्ये एका शब्दाने आम्हाला दिलासा दिलाय. कोणत्या शब्दाने दिलाय दिलासा? तुमचे प्रतिफळ स्वर्गामध्ये मोठे आहे. इथं काही तुम्ही माझ्या नावाने सहन करताना त्याचं बक्षीस मी तुम्हाला वर देईन. पण प्रियांनो, जगामध्ये सर्वात सोपी गोष्ट ना बोलणं आहे. बोलायला काही लागत नाही प्रियांनो, पण जे बोललं जातं ना ते तेवढंच करणं अवघड देखील कधी कधी कोणासमोर उभं राहतं. म्हणून प्रियांनो, ख्रिस्तामध्ये जर वाढायचं असेल, ख्रिस्तामध्ये जर टिकायचं असेल, तर वचनात राहिल्याशिवाय तुम्हाला टिकता येणार नाही. देव बाप्पाने बायबल दिलेलं एक विशेष कारणासाठी दिलंय. देवाजवळ इतके कारण आहेत ना या बायबलला सांगण्यासाठी, पण देवाच्या आत्म्याला जिथं जे आवश्यक वाटतं तेच तो सांगतो. वचनाशिवाय तुम्हाला स्वर्गामध्ये जाता येणार नाही. ध्यानात ठेवा. जे म्हणतात ना, मी वचन नाही वाचलं तरी माझा प्रभू मला घेईल. देव म्हणून तुला एवढं मोठं बायबल दिलं होतं, प्रत्येक दिवशी 24 तासाचा वेळ तुझ्यासाठी मी देत होतो. तुझ्याजवळ माझ्यासाठी 2 मिनिटाचा वेळ नव्हता बायबलचं एखादं वचन वाचण्यासाठी. इतका जीवनामध्ये व्यस्त होता का तू की तुला एक वचन वाचणं जीवनामध्ये योग्य वाटलं नाही? सांगा प्रियांनो, जे प्रियजन 24 तासामध्ये एक वचन बायबलचं वाचत नाही, त्यांना ख्रिस्ती म्हणण्याचा अधिकार आहे का प्रभूच्या नजरेमध्ये? किंवा प्रभू त्यांना आपले प्रियजन म्हणण्याची इच्छा प्रगट करील का? जो वचनात राहतो तो जीवनात आहे, जो वचनात नाही ना तो जीवनात नाही प्रभूच्या. म्हणून प्रभूने स्वर्ग आणि स्वर्गाच्या बाहेर अंगण ठेवलंय. ज्यांना ज्यांना आत्म्याने या गोष्टीचं प्रकाशन प्रगट केलंय ना, ते सांगितल्याशिवाय राहत नाही. आडात असलं तर पावरेत जरूर येणार, आडात नाही ना कधीच पावरेत काही येणार नाही. ज्याच्याजवळ आहे ना तो सांगणार ये. म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, ज्याच्याजवळ आहे त्याला दिलं जाईल आणि ते त्याचा अधिक होईल. पण ज्याच्याजवळ नाही काही, त्याच्याजवळ जे काही असेल ते काढून घेतलं जाईल. वचनात जर असलो तर आम्हाला दिलं जाणार आहे. आम्ही वचनात नसलो ना प्रियांनो, तर आमच्या जवळ जे वाटतं ना, अरे माझ्याजवळ हे आहे, ते देखील प्रभूचं वचन सांगतं देवबाप काढून घेणार आहे. अंतिम समय अतिशय टोलामोलाचा आहे. काढून घेण्याचा पण आहे आणि देण्याचा पण आहे. पण या दोन प्रक्रियांना फक्त वचनाने या सॉल्व्ह होऊ शकतात. एक तर वचनात राहिले तर दिल्याची प्रक्रिया तुमच्यासाठी होणार. वचनात नाही राहिले तर तुमच्याजवळ जे काही तुम्हाला वाटतं माझ्याजवळ आहे, ते सुद्धा प्रभू तुमच्याजवळ ठेवणार नाही. म्हणून प्रियांनो, इतकं व्यस्त जीवनात होऊ नका की तुम्हाला झोपण्यापूर्वी रात्री एक वचन वाचायला वेळ मिळणार नाही. अशी परिस्थिती स्वतःवर स्वतः आणू नका. एक वचनाने का होईना तुम्ही देवाच्या संपर्कात राहा. एक वचन वाचलं ना, देव म्हणन हे माझ्या संपर्कात आहेत, यांना मी ओळखतो, हे माझे प्रियजन आहे. पण जे वचन वाचित नाहीत ना, वचनाकडे लक्ष देत नाहीत, संदेश ऐकण्याची तयारी दाखवत नाही, देवबाप म्हणतील पृथ्वीवर मी सर्व काही करण्यासाठी तुमच्यासाठी उपलब्ध केलं होतं, तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत होता का? तुम्ही त्याच्यामध्ये स्वतःला आणण्याची प्रक्रिया दाखवित होता का? बहिणींनो, अतिशय धन्य आहात तुम्ही. हे देवाचे शब्द आहेत, सेवकाचे शब्द नाही, देव बाप्पाचे शब्द आहेत. कारण ज्यांनी देवाच्या चरणासमोर बसण्याची इच्छा प्रगट केली ना, देव बाप्पाने त्यांचा आदर केलाय. म्हणून मार्था आणि मारिया यांच्या घरी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येतो ना, त्यावेळेला मार्था ना कामामध्ये व्यस्त होती आणि इतका कामाचा बोजा तिच्यावर येतो ती आणि म्हणते, प्रभू माझ्या बहिणीला सांगा ना मला कामामध्ये थोडी मदत करायला.
तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो, तुझी बहीण मारिया हिने चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि तिच्यापासून हा वाटा कुणी काढून घेणार नाही. तू का मार्थे एवढी कामाची दगदग करतेस? बघा, लोककृत शुभवर्तमान 10वा अध्याय 34 पासून खाली जर वचन वाचले तिथं तुम्हाला हे वाचायला मिळेल की येशू ख्रिस्त जेव्हा मारिया आणि मार्थाच्या घरी येतो तेव्हाच्या दाखल्यामध्ये हे जे काय आता प्रभू थोडक्यात बोललाय ते तुम्हाला वाचायला मिळेल. प्रियांनो, देवाच्या चरणी बसणं इतकं सोपं समजू नका. देवाच्या चरणी बसणं ना फार धन्यतेचं कारण आहे, कारण प्रभूचं दर्शन तुम्ही घेता त्याद्वारे. फक्त सेवक आत्म्याने आला पाहिजे, त्याच्याजवळ वचन असलं पाहिजे. दिसती का कुठली वही? काढली का वही? बघा, जे वचन वाचले त्याच वचनाचं देवबाप आपल्या पद्धतीने तुम्हाला बोलत आहे. प्रियांनो, ज्याच्याजवळ आत्मा आहे ना तो कधी शांत बसत नाही, त्याला कधी थकवा पण येत नाही. देवळालीपर्यंत आलोय ना भिंगारवरून मी, आता परत रिटर्न जायचंय. संध्याकाळी परत भिंगार या ठिकाणी ब्रह्मतळे गायकवाड परिवारामध्ये मला सेवा करायची. प्रियांनो, एक वचन काढा. यशयाचं पुस्तक येईन का काढता? दाखवा, मी काढून देतो. तिकडे त्या इकडं बाजूला दाखवा बाई, तुम्हाला पटपट नाही येणार काढता. आपला वेळ वाचावा म्हणून हे मी करतोय. अनुजा फोडणी हे घे, आंघोळ बिंघोळ करून जा टपकन. फोडणी घे. 28 पासून 31 पर्यंत वचन वाचा. इकडं 28 पासून वाचा. 40 का? हा 28 ते हा 40 इथं. पर्यंत. हा. नाही 40 नाही, फक्त 30 पर्यंत वाचा. इथं 28 लिहिलं असेल ना. हा, तिथं बघत 28 नावाचं छोटस याच्यात दिलंय का 28? हा, वाचा तिथून. पुढे येतं, 28 हे का? आता मग मीच वाचतो. वाचू का? हा, वाचा वाच ना. वाच. तुला कळले नाही काय? तेच ना. हो. तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंत पृथ्वीचा उत्पन्न करता थकत भागत नाही. त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. उठतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. चालतं तरी ते थकणार नाही. टाकणार नाही. बस. प्रियांनो, हे जे 30-31 वचन वाचलं ताईंनी, तरुण थकणार आहेत, भागणार आहेत, त्यांच्या शरीरातली शक्ती कमी झाल्यासारखं त्यांना अनुभव शरीरात येणार आहे. पण जे देवाची सेवा करतात ना त्यांना देव बाप्पांनी सांगितलंय ते गरुडाप्रमाणे. गरुड हा असा पक्षी आहे प्रियांनो, तो कधी थकत नाही. आणि गरुडाचे पाय इतके मजबूत असतात, इतके बलवान असतात. तो पायामध्ये जी पण वस्तू घेतो ना, जड वस्तू, ती वस्तू त्याच्या नख्यातून सुटत नाही. इतका पावर त्याच्या त्या 2 पायांमध्ये आणि नख्यामध्ये देव बाप्पाने ठेवलेला आहे. आणि या गोष्टीची उपमा जे सेवक आत्म्याने आणि खरेपणाने देवाची सेवा करण्याकरता जातात ना त्यांना गरुडाच्या उपमेप्रमाणे देव बाप्पाने सेवेमध्ये ठेवलंय. आज माझं पण वय, आता माझा चेहरा पाहिल्यावर तुम्ही म्हणता का मी 22 वर्षाचा 21 वर्षाचा आहे. माझा चेहरा सांगतोय का 21-22 वर्षाचं वय आहे माझं वय 65 चाललंय. पण अजूनही देव बाप्पाची शक्ती माझ्या शरीरात आहे म्हणून धावतोय. जोपर्यंत देव बाप माझ्या शरीरात शक्ती ठेवील तोपर्यंत मी सेवेला जाण्यापासून माघार घेणार नाही. जेव्हा मी थकन
त्यावेळेला माझा नाईविलाज असणार आहे. माझा आत्मा किती म्हणलं ना जा सेवेला, पण शरीराने साथ नाही दिल्यावर मी काय करणार आहे. म्हणून प्रियांनो, अंतिम समयामध्ये जे वचन तुम्ही ऐकत आहात ना, ते वचन तुमच्या स्वर्गामध्ये जाण्याची तयारीचं वचन समजा. सेवक आले म्हणजे आजच्या समयाचं वातावरण सांगतो. आता इथं ते वातावरण नाही बरं का, जे बोलणार आहे प्रभू ते वातावरण इथं नाही. काही ठिकाणी असं वातावरण होत आहे किंवा बनत आहे. सेवक आले ना, त्यांना वाटतं आता अरे सेवक आले, आता इथं बसावं लागल. आता सेवक जोपर्यंत उठत नाही, घराच्या बाहेर निघत नाही, तोपर्यंत आम्हाला सेवकासमोर बसूनच राहावं लागल. थोडक्यात म्हणजे त्यांना प्रार्थनेचा कंटाळा यायला लागलाय. प्रियांनो, कधी प्रार्थनेचा कंटाळा करू नका. अंतिम समयात तोला मोलाने देवबाप सेवक म्हणा, सेविका म्हणा, ब्रदर म्हणा, आपल्या घरी पाठवणार आहे. जे सेवा करतात ना, ते देवाचा आदेश मानतात म्हणून येतात. त्यांना पण काय कोणाच्या घरी जायची हौस आलेली नाहीये, कोणाला आपलं घर सोडायची इच्छा होत नाही. पण देवबाप असा आहे, तो अखिल जगातल्या विश्वासणाऱ्यांवर, सेवकांवर प्रीती करणारा देव आहे. आणि जिथं जिथं देवबाप आपल्या सेवकाचा उपयोग करतो, त्या त्या ठिकाणी प्रियांनो, देव जे सांगत आहे ते शांतपणे ऐका आणि जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. बायबल वाचतात रोज तुम्ही? नाही वाचत. बायबल वाचण्यापासून माघार घेऊ नका. हे बघा, स्वर्गात जर एंट्री हवी असेल ना, एंट्रीचा पास आहे ना, हे बायबलचं वचन आहे. हे जर तुमच्या जवळ असलं ना, जसं बसमध्ये कंडक्टर कडून तिकीट घेतलं म्हणजे जिथपर्यंत तुम्ही तिकीट फाडलेलं आहे तिथपर्यंत तुम्हाला प्रवास करायला काही अडथळा येणार नाही. कोणी तुम्हाला अडवणार नाही, कोणी तुम्हाला म्हणणार नाही बसमध्ये का बसलास आणि इतक्या लांब का चाललास. कारण तुमच्याजवळ कंडक्टरने दिलेलं तिकीट हे प्रूफ असतं की मला त्या ठिकाणापर्यंत जायचं आहे. बायबल एक असा प्रूफ आहे, हे डायरेक्ट तुम्हाला स्वर्गाचं तिकीट देतं. आणि जर हे बायबलच तुम्ही आपल्या जीवनामध्ये वाचण्याच्या द्वारे आत्मसात जर केलं नाही, तर सांगा प्रियांनो, तिथं एंट्री होईल का? आज काही जण ना अशा भ्रमात चालले, मी विश्वास ठेवलाय ना, प्रभू आलं मला घेऊन जाईल. या भ्रमातून बाहेर निघा. प्रभू त्यांनाच ओळखतो, त्यांनाच घेणार आहे जे वचनात राहतात, वचनाची आज्ञा पाळतात आणि वचनाप्रमाणे करण्याची क्रिया देव बाप्पाला दाखवतात. यांनो, वचनाकडे दुर्लक्ष करू नका. अंतिम समयात तुम्ही आत्ताच बोलले प्रभूच्या उपस्थितीत, एवढ्यात आम्ही काय बायबल वाचलं नाही. यांनो, इतकं व्यस्त होऊ नका की तुम्हाला बायबलचं एक वचन वाचायला वेळ मिळणार नाही. जगाचे काम करण्यासाठी किती वेळ देता? तिथं विचार करता का आम्ही किती वेळ देऊ राहिलो त्या कामाला? जगाच्या कामासाठी भरपूर वेळ आहे, पण देवाच्या कार्यासाठी, सेवेसाठी एक वचन वाचायला वेळ नाही तुमच्याजवळ. प्रियांनो, प्रभूला खुश करणारं जीवन या भूतलावर ख्रिस्ती जीवन जगा. सैतान तर हेच मागतोय. सैतान प्रकटीकरण 12 अध्याय 12व्या वचनात आहे ना, काही विश्वासणाऱ्यांना इतका व्यस्त करणार आहे, इतका बिझी करणार आहे, इतके अडखळणं त्यांच्या समोर आणणार आहे की त्यांना त्या अडखळणापायी देवाच्या सानिध्यामध्ये बसण्यासाठी वेळ राहणार नाही. आपल्याला बुद्धी दिली देव बाप्पाने, चांगलं काय वाईट काय हे समजून घ्या. स्वर्ग हे डोळ्यासमोर ठेवून ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला बायबलचं वचन वाचण्यामध्ये आनंद येईल, बायबलच्या वाचनाला आत्मसात करण्याची इच्छा होईल. जर जगामध्ये समरूप झाले ना तुम्ही प्रियांनो, सैतान कधीच तुम्हाला बायबल वाचू देणार नाही. सगळं कर म्हणशील तू, फक्त वचन वाचू नको. कारण सैतानाला माहित आहे वचनामध्ये जीवन आहे. अरण्यामध्ये येशू ख्रिस्ताने सैतानाला कशाने हरवलं? वचनाने हरवलं ना.
40 दिवस उपाशी ठेवल्यावर म्हणला तुला भूक लागली, या धोंड्याच्या भाकरी कर. केले का येशूने भाकरी? तो म्हणलं का रे, खरंच मला भूक लागली, आता मी धोंड्यांना म्हणतो भाकरी व्हा, आणि ती भाकर मी खाऊन तृप्त होतो. सैतानाचा डाव पेच येशू ख्रिस्ताने जर ओळखलं ना प्रियांनो, याच येशू ख्रिस्ताने आम्हाला पण थोडा बहुत सैतानाचा डाव पेच ओळखण्याची प्रेरणा शक्ती दिली. म्हणून हे ओळखण्यासाठी वचनात राहणं गरजेचं आहे. आजपासून असा निर्धार करा, आता मी थांबणार आहे या ठिकाणी, असा निर्धार करा इथं बसल्या जागेमध्ये, देव बाप्पा काही होऊ, मी कमीत कमी तुला 10 मिनिटाचा वेळ 24 तासामध्ये कसा पण देईन, कसा पण मी 10 मिनिटाचा वेळ देईन. मग बायबल वाचण्यासाठी मी 5 मिनिटं देईल, किंवा प्रार्थना करण्यासाठी 5 मिनिटं देईल, किंवा बायबल वाचण्यासाठी 2 मिनिटं देईल, प्रार्थनेसाठी 8 मिनिटं देईल, किंवा 8 मिनिटं मी बायबल वाचील, 2 मिनिटं प्रार्थना करेल. कसं करा तुम्ही, पण 10 मिनिटाचा वेळ देव बाप्पासाठी आजपासून काढा. म्हणू नका आमच्या जवळ वेळ नाही, घरात फार असं होतं तसं. देव बाप्पाच्या मर्जीनेच सर्व काही कार्यक्रम होतात. वरून मान्यता मिळाल्याशिवाय ना कोणताच कार्यक्रम या भूतालावर ख्रिस्ती मनवणाऱ्या प्रियजनांसाठी होत नाही. हे लक्षात ठेवा. वरून मान्यता आहे म्हणून हे होत आहे. आणि जो मान्यता देतो त्याच्यासाठी तुमच्याजवळ 10 मिनिटाचा वेळ नाही. त्याला खुश करण्यासाठी, त्याला प्रसन्न करण्यासाठी, त्याच्या सान्निध्यामध्ये स्वतःला ठेवण्यासाठी विचार करा कोणत्या ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही चाललात, आणि ख्रिस्त तुम्हाला कोणत्या जीवनामध्ये घेण्याची आशा करतोय. म्हणून देवाबरोबर राहिले ना तर देवासारखे व्हाल, जगाबरोबर राहिले ना तर जगासारखे व्हाल. आता ठरवायचं तुम्हाला, जगाचं बनायचं का प्रभूचं बनायचं. प्रभूचं जर बनले, स्वर्ग तुमची वाट बघत आहे. जगाचं जर बनले तुम्ही, तर स्वर्गाच्या बाहेर राहावं लागेल. स्वर्गात एंट्री नाहीये. कारण याकूब 4:4 मध्ये सांगितलंय, जो जगाबरोबर मैत्री करतो तो देवाचा वैरी ठरला आहे. आता तुम्हाला देवाचं वैरी बनायचंय का मित्र बनायचंय, हे तुमच्यावर देव बाप्पाने ठेवलंय. म्हणून वचन वाचणं या समयामध्ये अतिशय गरजेचं आहे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. डोळे बंद करा प्रियांनो. देव बाप्पाच्या उपस्थितीमध्ये कोणी पण डोळे उघडायचे नाही. देव बाप्पाचा आदर सन्मान जर आम्हाला करायचा आहे, तर देव बाप्पा आम्हाला जे काही सांगतो त्याप्रमाणे आम्ही केलं पाहिजे. काही सेकंद आपण शांत राहूया, मग आपण प्रार्थना करूया. एक लाईन बॉर्डर मारून घ्यायची, पण बॉर्डर अशी मारायची, समजा थोडा ऑरेंज घेतला ना तेवढीच बॉर्डर ऑरेंज ठेवायची, मग पिवळ्याची, मग पांढऱ्याची, आणि तेवढाच असं बॉक्स मध्ये. प्रार्थना करूया. स्वर्गीय बाप्पा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. स्वर्गीय बाप्पा, आज देवळाली या गावामध्ये संसारी परिवारामध्ये तू आपल्या दासाला पाठवलं. माझ्या बापा, तुला माहित होतं आज तुझ्या सेवकाला संध्याकाळी प्रार्थनेला जायचं आहे, तरी स्वर्गीच्या देवा तू आपल्या दासाला दाखवलं की देवळाली या ठिकाणी मला संसारी परिवाराची भेट घ्यायची आहे. आणि जेव्हा तू कोणाची भेट घेण्याचं ठरवतो तेव्हा तुझा सेवक आल्याशिवाय राहत नाही. स्वर्गीच्या देवा, मदत कर, सहाय्यता कर या संसारी परिवारातल्या सर्व लहान थोर प्रियजनांना, आणि तुझ्या इच्छेप्रमाणे या परिवारात सर्व काही तू करावं या आशेने तू सेवकाच्या द्वारे आज या ठिकाणी आलेला आहे. प्रभू, तू या जागेत, या घरात उंचावला जा, गौरविला जा माझ्या बापा. कारण अतिशय तोला मोलाच्या समयात आम्ही आलेलो आहोत. अतिशय नाजूक असा समय आम्ही सध्या अनुभवत आहोत. कारण तुझं येणं आता कोणत्याही समयाला होणार आहे. तुझ्याजवळ आता समय उरलेला नाही. कारण तू चोरासारखा जे येण्याचं बायबलमध्ये बोललेलं आहे
ती प्रक्रिया कोणत्याही वेळेला होऊ शकते. कारण तुझ्या राज्यात जेवढे जणांना तू घ्यायचं ठरवलंय ते तुझं घेणं पूर्ण होताच. एका सेकंदाचाही तू वेळ लावणार नाही आपल्या प्रियजनांना आपल्या राज्यात घेऊन जाण्यासाठी. स्वर्गीच्या देवा, आम्ही तुझी वाट पाहत आहोत, तुझं आगत स्वागत आम्ही करत आहोत आणि अंतिम समयामध्ये होईल तेवढं आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे स्वतःला तुझ्या समोर ठेवण्यासाठी ज्या पण गोष्टी करणं आमच्यासाठी योग्य आहे ते करण्याकडे आम्ही आमचं लक्ष ठेवलेलं आहे. प्रभू, तू फक्त आम्हाला आशीर्वाद देत राहा आणि तुझी इच्छा आमच्याद्वारे पूर्ण करत राहा. आज संसारी परिवारामध्ये स्वर्गीच्या देवा जे काही लग्न होणार आहे माझ्या बापा, ज्या लग्नाची तयारी या परिवार करत आहे ते लग्न तुझ्या पवित्र हातात देतो माझ्या बापा. सर्व काही लग्न साखरपुडा जे काही आहे माझ्या बापा, जे तुझ्या उपस्थितीमध्ये या प्रियजनांनी वार तारीख ठरवलेली आहे त्या दिवशी स्वर्गीच्या देवा तुझ्या उपस्थितीमध्ये सर्व हे कार्यक्रम तू आशीर्वादित कर. ज्या उभयतांचं लग्न होणार आहे माझ्या बापा, त्या उभयतांना तू एक असं बनवणार आहे, एक शरीर असं तू करणार आहे. त्यांना पण तू आशीर्वाद दे माझ्या बापा, अशी मी तुला प्रार्थना करतो. हे लग्न व्यवस्थितरित्या तुझ्या इच्छेप्रमाणे तू पार पाड अशी मी तुला विनंती करतो. जी काही लग्नाची तयारी हे प्रियजन करत आहेत त्या तयारीमध्ये पण यांना तू सहाय्यता कर आणि सर्व गोष्टी यथास्थित तू कर माझ्या बापा. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तू लग्न सोहळ्याच्या द्वारे पण उंचावला गौरवीला जा अशी मी तुला प्रार्थना करतो. आपल्या दासाला वेळात वेळ काढून या ठिकाणी येण्यासाठी तुझ्या आत्म्याने सहाय्यता केली यासाठी धन्यवाद. कारण तू जर सांगितलं तर ती सेवा होऊ शकते, तू जर सांगितलं नाही तर कुठंच सेवा होऊ शकत नाही. कारण झाडाचा पत्ता देखील स्वर्गीच्या बापा तुझ्या आज्ञेशिवाय हालत नाही. त्याला देखील स्वतःहून हालण्याची इच्छा नाही, तो तुझ्या आज्ञेनेच हालतो. जर झाडाचा पत्ता तुझ्या आज्ञेने हालतो माझ्या बापा, आम्ही तर तुझी कलाकृती आहोत, तुझ्या तुझ्या हाताची हस्तकृती आहोत. तू आम्हाला आपल्या इच्छेप्रमाणे किती चालवशील. स्वर्गीच्या देवा, तू आम्हाला चालवित आहे म्हणून हे सर्व होत आहे. स्वर्गीच्या देवा, अशी दया आणि कृपा तू आपल्या विश्वासणाऱ्यांवर सेवकांवर ठेव अशी मी तुला प्रार्थना करतो. हे घर, ही जागा सदैव आशीर्वादाने भरलेली राहू दे. प्रभूची शांती या जागेत राहू. या घरातल्या तेला मिठा पिठाला आणि सर्व वस्तूंना तू आशीर्वाद दे माझ्या बापा. या घराच्या सभोवती तुझे दूत यांच्या रक्षणासाठी सदैव तू उभे कर अशी मी तुला प्रार्थना करतो. आपल्या दासाचा तू शब्द ऐकत आहे यासाठी धन्यवाद. मान सन्मान गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो म्हणून तो ऐक माझ्या बापा. आमेन. बोला आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला पश्चात आणू नकोस तर आम्हाला वाईटापासून सोडव. कारण की राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. आमेन. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. आमेन. झाली प्रार्थना.